नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेत दरवर्षी होणाऱ्या भाकणुकीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। यंदा 2025 सालीही ही परंपरा पार पाडण्यात आली असून वर्ष शांततेचं आणि स्थिरतेचं असेल अशी भाकणूक वर्तवण्यात आली आहे। यात्रेतील महत्त्वाचा विधी होम प्रदीपन पूर्ण झाल्यानंतर ही भाकणूक करण्यात येते। यंदा भाकणुकीसाठी देशमुख घराण्याच्या मानाच्या गायीचं वासरू निवडण्यात आलं। विशेष म्हणजे हे वासरू भाकणुकीच्या वेळी पूर्ण दिवसभर उपाशी ठेवण्यात आलं होतं। त्याच्यासमोर धान्य, कडधान्य, भाज्या, फळं मांडून ठेवली गेली। वासराच्या वागणुकीवरून भाकणूक वर्तवली जाते। यंदा वासरू न बिथरता शांतपणे उभं होतं, त्यामुळे 2025 हे वर्ष शांततेचं आणि स्थिरतेचं असेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। याशिवाय मागील वर्षातील पीक आणि पावसाची स्थिती यंदाही कायम राहील अशीही शक्यता व्यक्त करण्यात आली। भाकणुकीच्या परंपरेनुसार वासरू ज्या पदार्थांना चाटतं किंवा खातं त्यावरून पुढील वर्षाची भविष्यवाणी केली जाते। वासराने मलमूत्र केल्यास पावसाळा चांगला होण्याचा अंदाज वर्तवला जातो। मात्र यंदा वासराने मलमूत्र केलेलं नसल्याने मागील वर्षासारखाच पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। सिद्धरामेश्वर महाराज यात्रेचे मुख्य पुजारी राजशेखर हिरेहब्बू यांनी ही भाकणूक परंपरेनुसार वर्तवली। यात्रेच्या धार्मिक विधींमध्ये सहभागी होण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती। शिवयोगी सिद्धरामाची यात्रा 12/1/2025 पासून सुरुवात झाला। पहिल्या दिवशी एंडी म्हणजे हळदीचा कार्यक्रम, 13 तारखेला अक्षता कार्यक्रम, आज 14 तारीख मकर संक्रांत महत्वाचा दिवस। आज नंदीध्वज व मैदानावर इतकं सुंदररित्या आले, म्हणजे आता मी बघण्यामध्ये असं एवढं फास्ट कधीच आले नाही आणि निर्विघ्नपणे आले नंदीध्वज। गोमविधी चांगला झाला। तर माझा जो भाकणूक आहे, वासरूनं कुठल्या याला नुसतं तोंड लावला, मलमिश्रण नाही किंवा मलमूत्र नाही आणि वासरू शांत होता। त्यामुळं आमचा अंदाज असा आहे की वासरानं शांत म्हणजे गेल्या वर्षी जी परिस्थिती आहे तेच राहणार असं मला वाटतं। काय राहणार आहे परिस्थिती? गेल्या वर्षी जे झालं तेच ते असं राहणार। पाऊस आता मलमिश्रण नाही, मलमूत्र नाही काय, त्यामुळं गेल्या वर्षी पाऊस झाला त्याप्रमाणेच राहणार आणि वातावरण शांत राहणार। भक्तांना काय संदेश द्याल? भक्तांना तेच म्हणलं की ना की बा ते एकाही अनाजाला म्हणजे तोंड लावलं नाही काय, म्हणजे सर्व स्थिर राहणार, स्थिर राहणार, कुठे याला तोंड लावलं नाही, ते सगळं स्थिर राहणार आहे। स्थिर राहणार, स्थिर राहणार। पाऊस पाणी सगळं व्यवस्थित होणार हा, ना? स्थिर आता दाखवा लागलाय पाऊस पाणी सगळं व्यवस्थित। नाहीतर वर्षाला मलमूत्र किंवा मलमिश्रण होत आहे, यावेळी दोन्ही नाही। तर आमच्या अंदाजानं स्थिर होईल असं मला वाटतं। पीक पाणी चांगलं होणार, रोगराई रोग वासरू शांत असल्यामुळे भीतीचं वातावरणच नाही, हे महत्वाचं आहे। रोगराई वासरू शांत असल्यामुळे भीतीचं वातावरण बिलकुल नाही। पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह, तोवर नमस्कार। क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिजाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिजाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिजाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिजाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिजाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं। और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाय करते हैं। हम लोग अमित यूनिवर्सिटी को पहले से ही जानते थे, तो उनको हमने
बुला के उनको जो स्ट्रक्चरल यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी मीन्स उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिजाइन उन पे लादते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।